नर्मदे हर पंजेखा नावाच्या गावात आलो आहे आपण. पंजेखा नावाच्या गावात आलो आहे आपण आणि या ठिकाणी सुंदर असं भगवान शंकराचं आणि सौभाग्य सुंदरी माताजीचं मंदिर आहे. दर्शन करूया आपण. गावातून जात असताना काही भाविक भक्तांनी आम्हाला सांगितलं की सुंदर मंदिर आहे, दर्शन करून जा. प्रत्येक परिक्रमावशी इथे येऊन दर्शन करतातच, काही काहीच्या लक्षात नाही राहत, सरळ पुढे निघून जातात. चला भगवान शंकरचे दर्शन करूया पहिलं, मग आईचं दर्शन करूया. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. श्री शंकराय नमः. दोन मंदिर आहेत, दोन भगवान शंकराचे शिवलिंग आहे. स्वयंभू भगवान शंकराचं मंदिर आहे आणि इकडे माता सौभाग्य सुंदरी यांचं मंदिर आहे. तर इथे एक परत छोटं मंदिर आहे, बघू कशाचं आहे. गावकऱ्याने आम्हाला सांगितलं दर्शन करून जा. म्हटलं ठीक आहे, दर्शन करून जाऊया. एक सौभाग्य सुंदरी माता मंदिर. माहिती दिली सौभाग्य सुंदरी महात्मे. सौभाग्य सुंदरी मातानुय स्थान स्कंद पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. आता आपल्याला काही गुजराती येत नाही, पण तरी थोडं थोडं समजतं. करिंज ऋषीने तपश्चर्या केलेली सौभाग्य सुंदरी माताचं मंदिर आहे. दर्शन. वा, सुंदर असं मायाचं स्वरूप आहे. जय भाई नर्मदा मैया की जय. श्री गणेश जय आहेत. नंतर आहे सुंदर माताजी आहेत. झाले का असं दर्शन किंवा खूपच मोठा घंटा आहे. इथले एक स्थानिक आम्हाला मिळाली. बघा केवढं बिल्व वृक्षाचं झाड आहे. एक स्थानिक मिळाले आम्हाला, भेटले आणि त्यांनी सांगितलं की तिघीजणी बहिणी आहेत. स्वरूप सुंदरी माता, अनुसया माता, आता पुढे आश्रमला गेला आपल्याला, आणि मां नर्मदा, ह्या तिघीजणी बहिणी आहेत. आणि भृगुऋषीने तपश्चर्या करून बघ. हाँ, अभी इधर पानी नहीं आएगा. अच्छा, डैम टूटेगा तो इधर नहीं आएगा. इधर नहीं आएगा. नहीं आएगा ना, आएगा तो पूरा गुजरात उग जाएगा. अच्छा जी. ऐसा और प्रति साल थोड़ा थोड़ा बढ़ता है मैया जी का स्वरूप. भरपूर बढ़ता है. और नेकली में भी श्रद्धा रखेगा तो अपना वार्ड भी बड़ा होता है. પછી આપણે बीमार हुआ ना तो अपनी घर वाली बाधा रखेगा ना, स्कीम को हमें अखंड जोड़ रखेगा. हाँ हाँ हाँ. तो अखंड स्वाद रखेगा हम. अच्छा अच्छा. बहुत दूर से दर्शन करना माता आता है. अच्छा जी. वो माता के अच्छा काम होता है. हाँ हाँ तुम्हारा श्रद्धा हो नहीं. हाँ, श्रद्धा महत्व, श्रद्धा भाई. श्रद्धा हो ना तो बहुत अच्छा काम होता है. सही सही सही, श्रद्धा होनी तो चाहिए. माता बहुत अच्छी. हां जी. चलिए, स्थानिकांनी सांगितलं मातेजवळ जर श्रद्धा असेल तर कोणी बिमार असेल तर त्याचे रोग जातात, लेकरं बाळ होत नसेल तर लेकरं बाळ होतात. दुरून दुरून लोक इथे येतात म्हणे दर्शनाला. खूप प्रसिद्ध स्थान आहे. आणि तिकडचा डॅम जरी फुटला, त्यांनी सांगितलं मोठा सरदार सरोवर डॅम आहे, तो जरी फुटला तरी इथे वर पाणी येऊ शकत नाही, असे मायाची ताकद आहे. मायाची ताकद आहे. आणि जे आपण मायाचं स्वरूप बघितलं, जे आपण मायाचा तांदळा बघितला, तो सांगितला की भृगुऋषीने तपश्चर्या केली त्यावेळेला गाईच्या खोरा एवढा तो होता. गाईच्या खोरा एवढा प्रत्येक वर्षाला वाढतोय. आता वाढत 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 भरपूर मोठा झाला. आपण बघितलं किती मोठा झाला. तर अशी इथल्या स्थानिकांनी माहिती दिली. सुंदर मंदिर आहे. दर्शन घडलं, आनंद वाटला. चला, नर्मदे हर.